जगाला शांतीचा आणि भारताला क्रांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, सोए हुए लोगों को जगाने के लिए जिन्होंने दोहे लिखे थे संत कबीर। हजारों साल पहले जिसने जम्बूद्वीप में खून की नदियां बहाई थी, अफसोस हुआ था उस सम्राट अशोक को जिसने अपनी बाकी की जिंदगी बुद्ध के कदमों पर झुकाई थी। असे सम्राट अशोक बहुजन समाजातल्या माणसाचा माथा ठिकाणावर यावा म्हणून गाथा लिहिणारे संत तुकाराम महाराज, स्वतःच्या अंगावर चिंध्या लिहून प्रबोधनाचं सोनं वाटणारे संत गाडगे बाबा, कृष्णा भास्कर कुलकर्णीचा शिरछेद करून मनुस्मृतीच्या चिंधड्या चिंधड्या उडविणारे छत्रपती शिवाजी राजे भोसले, लोकराजा राजर्षी शाहू महाराज, भटशाहीचा कर्दनकाळ ज्योतिबा फुले, स्त्री शिक्षणाच्या उद्गात्या माता सावित्रीबाई फुले, माता रमाई, दीड दिवस शाळेत जाऊन प्रतिभेचा हिमालय गाठणारी अण्णाभाऊ साठे, येथील मूळ निवासी भारतीयांना गळ्यात मडक्यान कमरेला झाडू बांधून जीवन जगण्याचा संदेश देणाऱ्या मनुस्मृतीला समतेच्या आगीत भस्म करणारे आणि जमिनीने नाकारलेल्या लेकरांना आणि आभाळाने नाकारलेल्या पाखरांना उद्याच्या जगाचे सामर्थ्य देणारे परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिभेला, विचाराला आणि कार्याला अभिवादन करतो। पैदा न होता वो मसीहा तो ये खुशियों का सिलसिला नहीं होता, बेरंग रहती ये जमीन और आसमां का रंग नीला नहीं होता। पैदा न होता वो मसीहा तो ये खुशियों का सिलसिला नहीं होता, बेरंग रहती ये जमीन और आसमां का रंग नीला नहीं होता। भारत तो कब का कंगाल